नमस्कार, कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कोकणातील पारंपरिक चवीचा खास आस्वाद अशी चुलीवरची फणसाची भाजी। चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया। फणसाची भाजी बनवण्यासाठी फणस कापून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने साफ करून घ्यायचा आहे। फणस कापून घेतल्यावरती त्यातल्या आतल्या ज्या बिया असतात, फणसाचे गरे आणि बिया, त्या वेगवेगळ्या करायच्या। ते बघा, गरे असतात ते वरचे, त्याची पात असते गऱ्यांवरची, ती काढून टाकायची आहे। आणि बघा, बिया वेगळ्या करायच्या आहेत आतल्या ज्या फणसाच्या असतात त्या, किंवा आटोड्या म्हणू शकतात, किंवा कोकणात याला गोठीये म्हणतात। हे बघा, फणसाची बिया दगडाने असे ठेचून घ्यायचे आहेत, त्याचे असे तुकडे करून, आणि वरची त्याची साल असते ती काढून टाकायची आहे आणि बारीक त्याचे तुकडे करून ते बिया घ्यायच्या आहेत। आणि फणस पण या पद्धतीने जसं दाखवला तसं साफ करून घ्यायचं आहे। हे बघा, या पद्धतीने असे एका फणसाच्या गऱ्याचे 4 तुकडे करून घ्यायचे आहेत। आता सर्व भाजी साफ करून घेतलेली आहे। आता बनवायला घेऊया, त्यासाठी मी चुलीवरती भाजी बनवायला घेणार आहे। आणि चुलीवरती टोप ठेवून मी 5 ते 6 चमचे मोठे तेल टाकून घेतलेले आहे। तेल टाकल्यावरती राई टाकायची आहे। राई चांगली एवढी तडतडायला द्यायची आहे। मग हिरवी मिरची टाकायची, कढीपत्ता आणि कांदे मी 3 ते 4 चिरून घेतलेले बारीक, आणि मिरच्या घेतलेल्या आहे 7 ते 8। व कांदा पण टाकायचा आहे। कांदा पण तेलामध्ये नरम व्हायला द्यायचा आहे, आणि हळद थोडीशी लागणार आहे। हे बघा, कांदा तेलामध्ये नरम झाला की आपण फणसाची भाजी जी साफ करून घेतलेली आहे ती टाकायची आहे सर्व, आणि व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे। कविता स्वयंपाकघरला तुम्ही जर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, आणि त्याचबरोबर लाईक शेअर करायला विसरू नका। 1 चमचाभर मी हळद टाकलेली आहे, आणि चवीपुरतं 2 चमचे मीठ टाकते आहे, आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटं भाजी पहिली वाफवून घ्यायची आहे। हे बघा, भाजी 4 ते 5 मिनिटं झाकण ठेवून वाफवून घेतलेली आहे। आता झाकण काढून घेऊ, आणि त्यामध्ये मी साधारण 2 ग्लास पाणी टाकून घेत आहे। फणसाची भाजी व्यवस्थित अशी मेणली पाहिजे। हे बघा, पाणी टाकून पुन्हा मिक्स करून घ्यायची आहे चमच्याने हलवून अशी, आणि झाकण ठेवून भाजी व्यवस्थित अशी शिजवून घेऊ। अधूनमधून 2 ते 3 मिनिटांनी भाजी चमच्याने परतून घ्यायची आहे, म्हणजे खाली टोपाला वगैरे लागणार नाहीये। हे बघा, मस्त अशी साधारण 10 मिनिटात आपली भाजी बनवून तयार आहे। मस्त अशी मेणली आहे भाजी, शिजलेली आहे। हे बघा, फणसाची भाजी व्यवस्थित अशी शिजली। फणसाच्या भाजी बरोबर आतमध्ये ज्या बिया टाकलेल्या आहेत फणसाच्या, त्या पण शिजल्या पाहिजेत। आणि ओलं खोबरं मी 1 वाटी किसून घेतलेलं आहे, ते पण टाकले, आणि भाजीमध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचं आहे खोबरं। आणि पुन्हा अर्धा ते 1 मिनिट भाजी ठेवून द्यायची आहे मंद आचेवरती। हे बघा, मस्त अशी फणसाची भाजी चुलीवरची बनवून तयार आहे। ही भाजी तुम्ही नुसती पण खाऊ शकता, खूप छान टेस्टी लागते, आणि उकड्या तांदळाच्या पेजेबरोबर ही भाजी खूप छान मस्त लागते। तुम्ही पण नक्की खाऊन बघा, आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून जरूर सांगा। आणि कविता स्वयंपाकघरला नवीन असेल तर सबस्क्राईब करा।